मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर कशा आहात तुम्ही? मजेत ना? आता आपला हा रेसिपीचा व्लॉग असणार आहे। गोव्याला गेल्याच्या नंतर खूप दिवसानंतर व्लॉग येतो आणि या व्लॉगमध्ये आपण काय जास्ती बडबड हे ते दाखवत नाही असणार। जी रेसिपी आहे ते दाखवू। ब्लॉग छोटा वगैरे असू शकतो, तर थोडं समजून घ्या। आणि मी आता बनवते रेसिपी लॉबस्टर, मतलब पोचे, थोडे मोठे प्रॉन्स असतात ते। तर आपण आता ग्रेव्ही फॉर्ममध्ये बनवतोय, थोडंसं राईस सोबत खायला। तर सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते आणि आता बघा माझ्या पद्धतीने कसं बनवायचं आणि नक्की ट्राय करा रेसिपी। तर आपण आता ते साफ करून घेऊया आणि नंतर मग इंग्रेडियंट्स वगैरे सेट करू, काय काय लागणार आहे, कसं काय वगैरे, आणि नंतर मग भेटू। तर आपण याच्यात सुकं खोबरं आणि कांदा आणि लसूण, आलं लसूण आणि मिरची घेतली, त्याचं आपण वाटण काढून घेऊ। नंतर कांदा टोमॅटो वगैरे घेतलाय, लसूण घेतली, कोथिंबीर घेतली, तेल, मिरची हे फोडणीसाठी, आणि मीठ वगैरे मसाले। आणि हे लॉबस्टर आहेत, ते पूर्णपणे भरलेले आहेत गावलीने, मस्त भेटले। आणि हे वाटण आहे, सुका खोबरा, कांदा आणि कोथिंबीर, लसूण आणि अद्रक आणि मिरची, याचं सगळ्याचं एकत्र। तर आता बघूया आपण ओव्हरऑल कसं होतंय। तर स्टार्ट करूया। पण सर्वात पहिले टाकूया तेल। तर सगळ्यात पहिले तेल वगैरे तापल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात पहिले फोडणी द्यायची लसूण आणि मिरचीची। ते थोडंसं लालसर झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात ॲड करायचं आहे कांदा टोमॅटो मी एकदम बारीक कापलाय, कारण की दाताला लागू नये म्हणून, म्हणजे थोडा सॉफ्ट वाटतो बारीक कापल्याच्या नंतर, म्हणजे दाताखाली येत नाही त्याच्यामुळे। तर त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे त्याच्यात बाकी सगळे मसाले। मीठ टाकल्यावर कांदा लवकर शिजतो, हे सगळ्यांना माहितीच असेल। तर मीठ, हळद आणि मसाला, मिरची पावडर आणि आगरी कोळी मसाला असेल तर आगरी कोळी मसाला टाका। आणि ते टाकल्याच्या नंतर आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं शिजवायचं आहे, कारण की थोडासा मसाला शिजला तर मसाल्याला तेल पण, म्हणजे प्रॉपर भाजला जाईल आणि तेल पण सुटेल, कलर येईल। तर प्रॉपर शिजलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे त्याच्यात लॉबस्टर आता आपण सगळे टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते। सगळे टाकल्याच्या नंतर ते सगळं टाकून झाल्याच्या नंतर मस्त गाबोलीने भेटलेत भरलेले, आणि रेसिपी बनवायची होती तर म्हणून मी हा व्लॉग घेतला आहे। तर सगळं टाकल्याच्या नंतर आपण हे सगळं मिक्स करून घेऊया एकत्र, आणि त्याच्यात तुम्हाला पाहिजे तसं पाणी ॲड करू शकतात। मी ग्रेव्ही बनवते त्यामुळे तसं ॲड केलं। आणि हे नंतर तुम्हाला शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे वाटण तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकतात। मी 2-3 चमच टाकले, कारण की आम्हाला थोडं ग्रेव्ही फॉर्ममध्ये पाहिजे होतं आणि थोडं थिक पाहिजे होतं। तुम्हाला ते अंदाज येईलच रस्स्यावरती बघून। आणि जर तुम्हाला ग्रेव्ही वगैरे नसेल बनवायची, म्हणजे सुके फक्त नॉर्मली बनवायचे असेल तर पाणी कमी ॲड करा तात्पुरतं शिजवायनंतर। त्याच्यानंतर कोकम टाकले, कोकम तुम्हाला मगाशी दाखवायचं विसरली। आणि त्याच्यानंतर आपल्याला मस्तपैकी लसणीचा तडका द्यायचा आहे वरतून, लसूण आणि मिरची पावडर आहे फक्त। तर आपण मस्तपैकी तडका दिला आहे, त्याच्यामुळे लसणाची टेस्ट अजून जास्ती येते। तर आपण आता मस्तपैकी हे सर्व करूया आणि रेडी झालं आहे आपलं हे। तर बघू कसं काय लागते। अशा प्रकारे आपली रेडी झालं आहे लॉबस्टर, म्हणजे पोच्याचा रस्सा। तर आपण आता हे सर्व करूया। तर आपलं आता रेसिपी रेडी झाली। आपण आता मस्त जेवू वगैरे। तुम्हाला कसं वाटली रेसिपी ती कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच नवीन रेसिपी पाहिजे असेल तरी पण सांगा, इथे फोटोशूट चालत आहे। आणि थोडं तुमचं, म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते। आणि कोकम दाखवायची विसरलेली, तर रेसिपी म्हणजे इंग्रेडियंट्समध्ये दाखवायची विसरली ना, कोकम टाकले। काय लोक चिंच टाकतात, चिंचेचं पाणी टाकतात, नाही तर कोकमचा आगळ। तर आणि थोडं ठीक पाहिजे असेल, सुकं काय बनवत असतं भाजीचं, तर एक टिप्स आहे, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ थोडं घोळून टाकायचं, मग अजून ठीक होतं, थोडं मस्त वाटतं आणि खायला। तर तुम्हाला हे कसं वाटलं आणि रेसिपी बघून तोंडाला पाणी आलं का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवीन रेसिपी किंवा ब्लॉग बघायचे असेल तर ऑफिशियल निशा या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असे नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील। थोडा कंटेंट वेगवेगळा द्यायचा प्रयत्न करेन, घरातलं जास्ती दाखवणार नाही, आधीच्या ब्लॉगमध्ये परत रिपीट होईल। तर म्हणून मी आता फक्त रेसिपीचा ब्लॉग कंटेंट शूट केला, बाकी काय दाखवत बसली नाही। तर चलो आता आपण ब्लॉग इथेच एंड करूया।
तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर आत्तासाठी बाय.